5 वाजेपर्यंत कुठलंच उड्डाण या विमानतळावरून होणार नाहीये। तर गुजरातमधल्या सगळ्या डॉक्टर्सच्या सुट्ट्या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्या सगळ्यांना कामावरती रुजू होण्याचे आदेश देण्यात आले। अगदी बरोबर। 1:38 ही दुर्घटना घडली आणि त्यानंतर कुठलंही उड्डाण या विमानतळावरून झालं नाहीये। अगदी अवघ्या 5 मिनिटात हे विमान कोसळलेलं आहे। दुर्घटनेनंतर विमानतळाचा जो सगळा कारभार आहे तो सगळा पूर्णपणे ठप्प झालेला आहे। पीएमओकडून या संदर्भात प्रत्येक अपडेट घेतली जाते। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा गुजरातमध्ये आता काही क्षणांमध्ये आपण पाहतो, काही मिनिटांमध्ये ते दाखल होतील। त्यांच्यासोबत केंद्रीय उड्डयन मंत्री देखील असणार आहेत राम मोहन, आणि त्यानंतर इतकंच नाही तर गृहमंत्री जे आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्याकडून सुद्धा प्रत्येक क्षणोक्षणाची अपडेट घेतलेली जाते। ते गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी, गुजरातच्या गृहमंत्र्यांशी सुद्धा चर्चा करतायत, आयुक्तांशी सुद्धा चर्चा करतायत। कुठली अपडेट आहे याची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी ते देखील आपण पाहतोय अलर्ट झाल्याचं कळतंय। संपूर्ण गुजरातच्या यंत्रणा अलर्ट झालेल्या आहेत। प्रत्येकानं या ठिकाणी जाऊन मदत करण्याचं आवाहन केलंय। इतकंच नाही तर केंद्रीय गृहमंत्री जे आहेत अमित शहा त्यांनी आपल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आवाहन केलंय की शक्य तेवढी मदत तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी जाऊन करा। अगदी बरोबर। आणि भाजपने